30 जुलै 2025च्या सकाळी जपान आणि रशियाच्या दरम्यान असणारा वादामधला प्रदेश कुरिल आयलँड, त्याच्यावरती असणारा कामचटका पेनिन्सुला, तिथून एक 300 किलोमीटरच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये सकाळी सकाळी एक भूकंप होतो, अर्थक्विक होतो. तोही किती मॅग्निट्यूडचा, तर 8.8 रेक्टर स्केलचा असणारा भूकंपाचा धक्का होतो. पण तो भूकंप खूप समुद्राच्या आतमध्येही नाही, तर तो शॅलो टाईपचा असणारा भूकंप आहे. म्हणजे तो समुद्राच्या असणाऱ्या पृष्ठभागापासून फक्त 25 ते 30 किलोमीटरच्या असणाऱ्या परिघामध्ये आपल्याला होताना दिसतो. आणि त्याच्यामुळे त्या असणाऱ्या भूकंपामुळे सुनामीच्या असणाऱ्या 3 ते 4 मीटरच्या असणाऱ्या लाटा या जपान आणि रशिया या दोघांनाही सकाळी हिट करताना दिसतात. पण सुदैव असं की त्याच्याबद्दलचं असणार खूप काही जीवितहानी किंवा वित्तहानी आपल्याला होताना दिसत नाही. पण 2011 नंतरचा असणारा हा सगळ्यात मोठा अर्थक्विक आणि सुनामीचा असणारा संदर्भ आपण आता पाहतोय.